हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे तुम्ही? आज माझ्या छोट्या नणंदबाई चाललेल्या आहेत त्यांच्या सासरी. आम्हाला त्यांना जाऊनच द्यायचं नाही आहे, पण काय करणार, जावं लागते कारण मुलींची शाळा सुरू झाली, त्याच्यामुळे त्यांना निघावं लागलं. पटकन माझ्या मिस्टरांनी कॅब बुक केली. मग नंतर आम्ही त्यांना सोडवण्यासाठी खाली गेलो. खाली जाईपर्यंत त्यांची गाडी आली. गाडी आल्याच्या नंतरनं पिऊनी बघितलं की गाडी आली आहे. मग तिला लगेच समजलं की आत्तू चालली आता मला सोडून. त्याच्यामुळं ती खूप रडते, आत्तूच्या गळ्यात पडून, आत्तू नको जाऊ तू, आत्तू नको जाऊ तू. पण काय आता त्याला हे नाही आहे, काही पर्यायच नाही आहे, तुला जावंच लागणार आहे कारण दिदीची शाळा सुरू झाली, त्याच्यामुळे तिला जावंच लागणार आहे. दिदीची शाळा सुरू नसते तर एक वेळ राहिली असते, पण नाही. त्यांची शाळा सुरू झालेली 6 तारखेला सुरू झाली, त्याच्यामुळं त्यांना जाणं गरजेचंच आहे. मग त्याच्यानंतर आत्तू बसली गाडीमध्ये, तरी पण आत्तूच्या गळ्यातून ती काय उतरतच नव्हती. कसं बसं आईंनी तिला घेतलं. मग नंतरनं इकडे बहिणी बहिणी अशा चालू आहे त्यांचं. त्याच्यानंतरनं मग आईने पिऊला घेतल्याच्यानंतरनं पिऊ बघा अशी करते. पिऊ काही थांबतच नाही रडायचं, थांबलीच नाही. आत्तू जाईपर्यंत अजिबात थांबलेली नाही. मग नंतरनं ऋतिका श्रेया गाडीमध्ये बसल्याच्या नंतरनं काच लागलेले होते, आम्हाला त्या दिसत नव्हत्या, म्हणून ताई म्हणतात काच खाली घ्या. मग आतून त्या आम्हाला बाय बाय करतायत. मग आर्या आणि पिऊ अशा रडतायत का त्यांना बघून ऋतिका पण रडायला लागली. तर ऋतिका जाताना रडायला लागली. काही ते आम्हाला चांगलंच वाटत नव्हतं की ते जाताना रडतायत वगैरे म्हणून. पण काय करणार, एवढे दिवस सोबत राहिले. नंतरनं मग आतू गेल्याच्या नंतरनं मग पिऊ खाली रस्त्यावर बसली आणि त्या अशा हातपाय करायला लागली, मला आत्तू पाहिजे, मला आत्तूकडे जायचं आहे म्हणून. नंतरनं रुद्रानीने आत्तूला फोन केला, व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ केल्याच्या नंतरनं पण बोलत नव्हती. नंतरनं आई आत्तूला म्हणतात की आता पिऊला येताना तू बॉल घेऊन या, चेंडू घेऊन या. नंतरनं ठीक आहे म्हणाले. मग नंतरनं पिऊला पप्पानी आईस्क्रीम घेऊन दिली, तेव्हा कुठं ती शांत झाली. शांत झाल्याच्या नंतरनं मग मी घरातला खूप सारा पसारा झाला होता, मग तो पटकन आवरून घेतला. कारण उद्याच्याला लगेच माझ्या मोठ्या नणंदबाई त्यांच्या सासरी जाणार होत्या. सकाळी त्यांना 7:30ची बस होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी बॅग आवरायला घेतल्या. रुद्राणीची बॅग आवरते, तिला पिऊ पण हेल्प करत होती थोडीशी. नंतरनं आईंनी ताईंची बॅग भरायला घेतली, कारण व्यवस्थित सामान, आई एवढं छान सामान लावतात ना, मग किती सामान असू दे एका बॅगमध्ये सगळं बसतं. मग नंतरनं पिऊ म्हणायला तुम्ही पण येणार आहे तुझ्यासोबत. आत्तू म्हणाली ओके, तू तुझे बॅग भर. मग तिने भरला. डॉक्टर सेटमध्ये तिचे कपडे भरले, त्याच्यात काही बसतच नव्हते कपडे, त्याच्यामुळे तिने शूजचा बॉक्स घेतला. शूजच्या बॉक्समध्ये तिला आर्याला आणला होता शूज, त्याच्या बॉक्समध्ये भरत होती, पण त्याच्यातही काही बसना कपडे. तरी पण तिने कसं भरलं आणि आत्तूला दाखवायला आली. आत्तूला दाखवल्याच्या नंतरनं आत्तूला म्हणते आत्तू हे बघ मी कपडे भरले. आत्तू म्हणाली वाव किती छान, तू भरले कपडे, आपण उद्याच्याला जाऊया आता. मग ते आत्तूला दाखवायला आली बॉक्स छान मस्तपैकी. मग नंतर नातूनी चेक केले व्यवस्थित. मग आत्तूनी तिच्या डोक्यावरती ठेवला बॉक्स. चल म्हणली. मग ती बोलायला लागली कपडे घ्या, कपडे छान छान कपडे, कोणाला घ्यायचे का कपडे, असं म्हणायला लागली. त्याच्यानंतरनं मग तिने तो बॉक्स आत्तूच्या डोक्यावरती ठेवला. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.